तर ती फाईल या प्रकारची असेल. या ठिकाणी पहिलं जे बटन आहे होम बटन, त्या होम बटनावरती क्लिक करा तर तुम्हाला याची मेन विंडो दिसेल. या ठिकाणी रोज हे जे कॉलम दिसत आहे या कॉलममध्ये जे काही डाटा एंटर करायचा आहे तो तुम्ही तुमच्या शाळेचा डाटा भरायचा. आता इथे इयत्ता 1 ते 5वी असा जो ऑप्शन दाखवलेला आहे या सेलवरून क्लिक करा तर तुम्हाला इथे ड्रॉपडाऊन दिसेल. या ड्रॉपडाऊन मेनूचा वापर करून 1 ते 5 तारीख हा ऑप्शन तुम्ही या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये सिलेक्ट करा. त्याचप्रमाणे वर्ष जे आहे ते सुद्धा तुम्ही ड्रॉपडाऊन मेनूमध्ये सिलेक्ट करा. केंद्र. आता या शिजवण्याच्या मेनूमध्ये या ठिकाणी शिजवण्याच्या शिजवण्याचे जे मेनू आहे ते सगळे आपण ड्रॉपडाऊन मेनूचा वापर करून सिलेक्ट करायचे. जर तुमच्या पुढे या व्यतिरिक्त किंवा भविष्यामध्ये यामध्ये काही बदल होत असतील तर ते तुम्ही गुगल फॉर्मचा वापर करून करू शकता. या ठिकाणी जो बदल करणार आहे तो पुढच्या एप्रिल मे पासून पुढच्या वर्षाच्या मार्चपर्यंत काही सर्व बदल करतात. तुम्हाला त्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो बदल तुम्हाला एक करावा लागतो. तुम्हाला पुढच्या काही हा बदल करता येणार नाही. या ठिकाणी तुम्हाला वरच्या बाजूस काही महिने दिसून येतील. तुम्ही ज्या महिन्यावरती क्लिक कराल त्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा डाटा एंटर करता येईल. समजा आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये काही डाटा एंटर करायचा आहे किंवा एप्रिल महिना आपल्याला उघडायचा आहे तर या ठिकाणी एप्रिल महिन्यावरती जा, त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला या ठिकाणी एप्रिल महिना उघडायला दिसेल. एप्रिल महिन्यामध्ये डाव्या बाजूला माहे, पट, जाऊन क्रमांक, जाऊन या सर्व घटक बनायचे. या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी ड्रॉपडाऊन मेनूचा वापर करायचा. शक्यतो ज्या ठिकाणी अंक आहेत, आकडे आहेत याच ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. इतर ठिकाणी मात्र ड्रॉपडाऊन मेनूचा वापर करायचा. यामध्ये सर्वात महत्त्वाची माहिती अशी आत्ता मी तुम्हाला सिलेक्ट करून जो भाग दाखवणार आहे या भागामध्येच फक्त तुम्हाला बदल करता येईल. या भागाच्या व्यतिरिक्त खाली शक्यतो इतर जास्त ठिकाणी तुम्हाला बदल इच्छा असून सुद्धा करता येणार नाही कारण हे सर्व सेल लॉक केलेले आहे. वरच्या भागामध्ये तुम्ही जी माहिती भरणार आहात या डाव्या बाजूला दिसणाऱ्या या सिलेक्ट केलेल्या भागावर क्लिक करता येईल. शिवाय शक्यतो इतर जास्त ठिकाणी तुम्हाला बदल इच्छा असून सुद्धा करता येणार नाही कारण हे सर्व सेल लॉक केलेले आहे. वरच्या भागामध्ये तुम्ही जी माहिती बघणार आहात ती या डाव्या बाजूला दिसणाऱ्या या सिलेक्ट केलेल्या भागावर क्लिक करता येईल. शिवाय त्याचप्रमाणे हा दुसरे भाग सिलेक्ट केला आहे मी वाटाण्यापर्यंत इथे एक बदल करता येईल. दर महिन्यामध्ये जे काही प्रमाण आहे किंवा प्राप्त धान्य आहे इथला डाटा तुम्हाला प्रत्येक महिन्याला इथे करावा लागेल. महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी जो धान्याची माल आहे त्या धान्याची मालाचा जो वार ठरलेला आहे तो वार तुम्हाला काळजीपूर्वक सिलेक्ट करावा लागेल. इतका एकच भाग यामध्ये काळजीपूर्वक तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही आमटी भात किंवा मसाले भात शिजवता, वाटाणा वापरावा तर वाटाणा जर मंगळवारी वापरत असाल तर वाटाण्याच्या खाली जे काही तुम्हाला सेल दिसत आहे त्यामध्ये पहिल्या सेलमध्ये फक्त मंगळवार निवडा. या ठिकाणी मंगळवार हा शब्द मराठीमध्ये टाईप करू नका. इथे फक्त इंग्रजी टेक्स्टचाच वापर करायचा आहे. त्यासाठी दिलेल्या ड्रॉपडाऊन मेनूचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा. जर तुम्ही शिजवत नसाल तर त्या ठिकाणी नो या ऑप्शनचा वापर करा. याप्रमाणे आता या ठिकाणी मसाले भात, खिचडी, वरण भात, आमटी भात ह्या गोष्टीसाठी समजा मी तोरडा 3 दिवस वापरत आहे तर मग सोमवारी त्याचप्रमाणे गुरुवारी आणि शनिवारी या 3 दिवसासाठी जर मी तुरडाळ वापरत असेल तर या 3 सेलमध्ये तुरडाळीचे 3 वार सिलेक्ट करावे. मसूर हे मी फक्त बुधवारीच वापरतो म्हणून मी मसूरच्या खाली बुधवार एकच वार सिलेक्ट केलेला आहे. मटकी, मूग, चवळी मी वापरत नाही. हरभरा जर मी शुक्रवारीच वापरत असेल तर पहिल्या सेलमध्ये मी शुक्रवार वापरतो. याप्रमाणे हे वार सिलेक्ट करत जावे. हे वार एकदा सिलेक्ट केल्यानंतर प्रत्येक धान्याचे जे प्रमाण आहे ते प्रमाण योग्य रीतीने सिलेक्ट करावे.
ज्या ज्यावेळी प्रमाण बदलले जाते त्यावेळी ते प्रमाण बदलणं गरजेचं आहे. प्राप्त धान्य जे त्या महिन्यामध्ये आहे ते प्राप्त धान्य सुद्धा योग्य एंटर करा. हा डाटा प्राथमिक आहे. हा प्राथमिक डाटा भरणे गरजेचेच आहे. एकदा तुम्ही हा डाटा भरला की महिन्याभर तुम्हाला यामध्ये कोणताही बदल करून घेतो. आता समजा या ठिकाणी तारीख दाखवलेली आहे 1 एप्रिल 2014. तर यामध्ये 1 एप्रिलची तारीख तुम्हाला समजा जर पुढच्या वर्षासाठी हा पत्रक वापरायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ह्या तारखेनुसार पुढील वार, त्या वारानुसार पुढील त्याचा धान्य शिजवण्याचा मेनू, या गोष्टी आपोआप येतात हे तुम्हाला दिसून येईल. समजा या ठिकाणी 1 एप्रिल 2014 आहे, त्याच्याऐवजी मी जर या ठिकाणी 1 एप्रिल 2015 करत असेल तर 14ला काय आलो होतं पहा, 14ला मंगळवार होता आणि मंगळवारी आपण मसाले भात शिकवतो. ते जर मी 15 केला एंटर केला तर बुधवारी येईल आणि त्या दिवशी मात्र सुरू होतो. तर तुम्हाला ह्या गोष्टी इथेच बदलायचे आहेत, फक्त तुम्हाला तारीख बदलायची आहे. त्यानुसार तुमचं वार आपोआप बदलेल. त्या वाराप्रमाणे तुमचं धान्य, तुमचं जे काही शिजवण्याचा मेनू आहे तो सुद्धा आपोआप बदलेल. तुम्हाला या ठिकाणी फक्त वाराचे ठिकाणच बदलायचे आहेत, म्हणजे तारीख बदलायची आहे. तर मला ही जर 15 करायची असेल, 2015 सालासाठी जर वापरायचं असेल, एप्रिल 2015साठी जर मी या ठिकाणी तारीख एंटर करतो, क्लिक एंटर मारतो. एंटर मारल्यानंतर हीच तारीख फक्त ट्रॅक करून खाली घेऊन घेतो. ट्रॅक केल्यानंतर उर्वरित भाग आपोआप बदलत जाईल. यामध्ये तुम्हाला कोणताही इतर बदल करण्याची अजिबात काही गरज नाही. शिवाय या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी संख्या, ताटांची संख्या फक्त बदलायची आहे. तर काही वेळा उपस्थित विद्यार्थी संख्या आणि ताटांची संख्या सेम असते, त्यामुळे पुढील भाग आपण बदललेला नाही. तिथे खिचडीला आपण मसूर वापरतो, तर तुम्हाला या ठिकाणी मसूरमध्ये बदल झालेला दिसतो. हा जर तुम्ही एंटर करत राहिला तर शेवटी याची बेरीज आपोआप होत असते. तिथे लाभार्थी संख्या मिळून जाईल. या ठिकाणी पुढे तुम्हाला ताटांची संख्या मिळून जाईल. उर्वरित घटक आपोआप कॅल्क्युलेट केले जातील. इथे कोणताही जादा आपल्याला क्रिया करायची गरज नाही. तुमची इच्छा असेल तुम्ही या ठिकाणी कोणतेही होणार नाही. तुम्हाला क्लिक तेथेच होईल जेथे तुम्हाला बदल करायचा आहे. तर या पद्धतीने आपण त्या एप्रिल महिन्यात बदलेला आहे. खालच्या ठिकाणी तुम्ही मे महिन्यामध्ये असाच बदल करू शकता. जून महिन्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तुम्हाला बदल असा दिसून येईल की या ठिकाणी तूरडाळ जी आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये तूरडाळ 3 दिवसासाठी वापरली होती. ऑक्टोबरपासून मात्र आपण तूरडाळ बदलली. तर आपण ऑक्टोबर महिन्यापासून वाटाणा शनिवारी जास्त वापरतो. तर हे बदल करणे गरजेचे आहे. हे बदल जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुमची कोणतेही होणार नाही. हे सर्व आपण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या आर्थिक वर्षासाठी आपण सिलेक्ट करून घेतलो. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी वार्षिक अहवाल येतो. हा वार्षिक जो ताळमेळपत्रक आहे, हा वार्षिक ताळमेळपत्रक आपोआप जनरेट होत असतो. या ठिकाणी तुम्हाला काही करण्याची गरज नाही, तर तुम्हाला याचे प्रिंटच काढायचे आहे. तर या प्रकारे आपण आज शालेय प्रश्न काही कशी वापरायचे याचं थोडंसं अंदाज घेतला. तर मित्रांनो, मला अधिक कोणतीही माहिती झाली असेल, अधिक कोणत्याही माहितीसाठी किंवा यामध्ये जर काही बदल झाला असेल तर त्याची फाईल अपडेट करतो. तर ही फाईल अपडेट झालेली पाहावायची असेल तर या ठिकाणी आमच्या फेसबुक पेजला किंवा e-school4u.blogspot.in या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट द्या, किंवा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट उघडलेली दिसून येईल किंवा हे फेसबुक पेज उघडलेलं दिसून येईल. तर तुम्ही आमच्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या. फेसबुकवर जा, e-school4u नावाने सर्च करा, तुम्हाला आमची पेज दिसून येईल. त्या ठिकाणी क्लिक करा, लाईक करा. थँक्यू.